रूम पार्टनर म्हणून सोबत मुलगी होती. माझं तर नशीब होतं. मुलगी रूममध्ये माझ्यासोबत राहत होती. रात्री तर ती आणि मी रोज पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी विशाल. अगोदर तर मी माझ्या मित्रासोबत राहत होतो, पण माझे मित्र गावाकडे निघून गेले आणि रूममध्ये मी एकटाच राहिलो. रूमचा किराया खूप होता. अगोदर सर्वजण मिळून किराया भरत होते. आता मी एकटाच असल्याने मला तर किराया तो खूप महाग पडत होता. मी तर रूम मालकाला बोललो की आता तर मी एकटा आहे, मग मी एवढा किराया कसा भरू. रूम मालक म्हणाला, तुला तेवढा किराया द्यावा लागेल, नाहीतर रूम खाली कर. मी दुसरे किरायेदार आणतो लगेच. तिथे दुसरी रूम भेटणं खूपच मुश्किल होतं आणि त्यात मी एकटा. एकट्याला तर कोणी रूम देत नव्हते आणि किराया एकट्याला भरणं शक्य नव्हतं. मला तर सुचत नव्हते काय करावे तर. रूम सोडली तर दुसरी रूम भेटणं मुश्किल आणि रूम नाही सोडली तर पूर्ण किराया मलाच भरावा लागत. ते शक्य नव्हतं. मी असाच विचार करत करत फिरत होतो. मला माझ्या गावातील एक मुलगी दिसली. तिच्याजवळ बॅग वगैरे होती. मी तिला ओळखलं. ती साक्षी. तिचा चेहरा खूप उदास होता. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो, साक्षी, तू काय करत आहे इकडे? मला बघून साक्षीचा उदास चेहरा थोडा खुलला आणि ती म्हणाली, विशाल, तू इकडे राहतो का? मी म्हणालो, हो, पण तू कुठे राहते आणि बॅग वगैरे घेऊन गावी चालली का? साक्षी म्हणाली, नाही, मी अगोदरची रूम सोडली कारण माझ्यासोबतच्या मुली सर्व दुसरीकडे गेल्या, मला एकटं सोडून. आणि मला एकटं राहू दिलं नाही तिथे. माझी आणि साक्षीची परिस्थिती सारखीच झाली होती. तिला पण कोणी सोबत नव्हतं आणि मला पण कोणी सोबत नव्हतं. मी तर मनात विचार केला की साक्षीला सोबत रूम पार्टनर म्हणून घ्यावं, पण ती मुलगी आहे आणि माझ्यासोबत राहणार का नाही. मी साक्षीला म्हणालो, मग आता कुठे राहणार तू? साक्षी म्हणाली, तेच तर विचार करत आहे आणि मला एकटीला रूम पण नाही भेटणार. मी थोडा विचार केला आणि लगेच तिला म्हणालो, साक्षी, मी पण एकटा राहतो. माझ्यासोबत कोणी नाही. तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्यासोबत माझी रूम पार्टनर म्हणून राहू शकते. साक्षी पण आता विचार करू लागली. तिच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हते की ती हो म्हणेल म्हणून. तिने थोडा वेळ घेतला आणि म्हणाली, हो चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. आपण राहू दोघे रूम पार्टनर म्हणून. मी साक्षीला मग रूमवर घेऊन आलो. रूम डबल होती, किचन आणि हॉल. साक्षीने तिचे सामान वगैरे ठेवले एका साईडला. एका साईडला माझे अंथरूण होते. साक्षीने माझ्या अंथरुणाच्या खेटूनच तिचे अंथरूण टाकले. पहिल्या दिवशी तर मला झोपच आली नाही. साक्षी माझ्याजवळ झोपलेली होती. माझ्या मनात तर साक्षीला बघून नको ते विचार येत होते. मी तर खूप वेळा साक्षी जवळ जायचो, पण परत माझ्या अंथरुणावर यायचो. मी तर त्या दिवशी स्वतःला जणू बांधून ठेवले. सकाळी माझ्या अगोदर साक्षी उठली. तिने तिचं सर्व आवरलं. मी थोड्या वेळाने झोपेतून उठलो. माझे डोळे थोडे लाल झाले होते कारण मी तर रात्रभर झोपलोच नव्हतो. साक्षीने माझ्याकडे बघितले आणि ती म्हणाली, डोळे कसे काय लाल झाले तुझे? झोपला नाही का रात्री? मी म्हणालो, नाही, झोपच नाही लागली. साक्षी नंतर तिच्या कामाला गेली. मी तर रूमवर तिच्याबद्दल विचार करत बसलो. माझ्या मनात तर साक्षीबद्दल राहून राहून तसले विचार येऊ लागले. संध्याकाळी उशिरा साक्षी रूमवर आली. मी जेवण वगैरे पार्सल आणले. साक्षीने आणि मी सोबत जेवण केले
आणि आम्ही आपापल्या अंथरुणावर जाऊन झोपलो. साक्षीला लगेच झोप लागली. मी आता माझे अंथरूण थोडे थोडे साक्षीकडे सरकवत होतो. आता तर मी साक्षीजवळ गेलो आणि थोड्या वेळाने तिच्या अंथरुणावर आलो. साक्षीला माझा स्पर्श होताच तिला जाग आली आणि तिला मला झोपेतून उठवले आणि ती म्हणाली, विशाल, तू बघ कुठे आला झोपेत. मी तिला म्हणालो, अरे झोपेत आलो असेल. नंतर मी परत बाजूला झालो. मी तर 3-4 वेळेस असाच तिच्याजवळ गेलो होतो. साक्षी मला सकाळी म्हणाली, विशाल, तुला एक विचारू का? तू रात्री झोपेत असा माझ्या अंथरुणावर येत होता की जाणून बुजून असं करत होता? मला तर काय बोलावे सुचत नव्हते. मी तर गुपचूप होतो. साक्षी मला परत परत तेच विचारत होती, पण मी काही तिला उत्तर दिलं नाही. मग मी ठरवलं की आता तसं नाही करायचं. दुसऱ्या दिवशी रात्री मी माझ्या जागेवर झोपलो होतो. मला थोड्या वेळाने जाग आली आणि मी बघतो तर काय, साक्षी माझ्या अंथरुणावर होती. मी साक्षीला म्हणालो, साक्षी, आज तू आली आहे झोपेमध्ये? साक्षी म्हणाली, नाही, तू जसा आला होता ना, मी तशी आली आहे. खरं सांग, तू झोपेत नव्हता ना आला ना? मी मग साक्षीला सांगितले की नाही, झोपेत नाही आलो. आता साक्षी पण माझ्याजवळ आली होती. तिला पण तेच हवं होतं जे मला. आता तर आम्ही नको ते. साक्षी आणि मी आता असे रूम पार्टनर झालो होतो की आम्हाला एकमेकाशिवाय करमत नव्हते. आणि आमचं तर रोज पण रात्री. माझं तर नशीब होतं की साक्षी माझी रूम पार्टनर, एक मुलगी माझ्यासोबत राहत होती. साक्षीने तर घरी सांगितले होते की ती तिच्या मैत्रिणीसोबत राहते. एक दिवस तिच्या घरचे तिला भेटायला आले होते. ती एकटीच होती रूमवर. मला तिने फोन करून सांगितले की रूमवर येऊ नको आज. जेव्हा तिच्या घरचे गेले तेव्हा मी रूमवर गेलो. आता तर तिचे घरचे आठवड्यातून एक वेळेस साक्षीकडे येऊ लागले. त्यामुळे साक्षीला आता रूम सोडावी लागली. ती आता हॉस्टेलवर राहू लागली. कधी कधी साक्षी मला भेटायला येत असे. मला आता नोकरी पण भेटली होती. त्यामुळे मी एकटाच रूमचा किराया भरत होतो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.